जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा अनोखा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी शिक्षकांसह पालकवर्ग भावुक झाले होते। केटीएसपी मंडळ आणि जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर विश्वास ठेवत आम्ही मुलांना शाळेत पाठवले। आमच्या शिक्षकांनीही चांगले संस्कार केले असे कौतुक संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी करत पूर्व प्राथमिक शाळा डिजिटल शाळा बनवण्यासाठी संस्था चालक प्रयत्न करू असा शब्द मार्गदर्शन करताना दिला आहे। साहेब मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय, मराठी भाषा टिकली पाहिजे। दर वर्षातून एकदा कार्यक्रम होतो, शासनाच्या मोठमोठ्या जाहिराती लावल्या जातात, मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु ते फक्त 1-2 दिवसापुरतं वातावरण असतं। त्याच्यानंतर त्या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं। मी आज जगातल्या बऱ्याचशा देशामध्ये फिरून आलोय। मागच्या वर्षी मी जपानला गेलो होतो, युरोपियन बऱ्याचशा देशांमध्ये भेटी दिल्या, परंतु त्या देशांचा खरोखर अभिमान आपल्याला बाळगला पाहिजे। मी मागच्या वर्षी जपानला गेलो होतो, त्या ठिकाणी कुणीही साधा हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी असू दे, 5 स्टार हॉटेलचा मॅनेजर असू द्या, टुरिस्टचा कुणी मालक असू द्या, हे कुणीही तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा बोललेले आढळत नाहीत। ही त्यांच्या जापनीज भाषेतच बोलणार। तुम्हाला आमच्याशी व्यवहार करायचा आहे की नाही करायचा आहे तुम्ही ठरवा, पण आम्ही आमची भाषाच बोलणार। मग त्यासाठी आपल्याला इंग्रजी बोलणारा एक ट्रान्सलेटर बरोबर ठेवावा लागतो, म्हणजे तो त्यांची भाषा समजतो आणि तो आपल्याला ते इंग्रजीत ट्रान्सलेट करून सांगतो। म्हणजे इतका प्रत्येकाला त्यांच्या भाषेचा अभिमान आहे। मग आपण का नाही बाळगावा? निश्चित विद्यार्थ्यांना पुढे जायचं असेल, स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर सर्व ज्ञान असणं आवश्यक आहे। इंग्रजी भाषेचं ज्ञानही त्याचबरोबर आलं ते आवश्यक आहे, परंतु 100% माझ्या मुलाला इंग्रजीमधूनच शिक्षण मिळालं पाहिजे हा हट्टही नसावा। आपण सर्व वर्तमानपत्र वाचता, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडिया याच्या माध्यमातून, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अख्खं जग जवळ आलंय। आपण बघतो मराठी माध्यमातून शिकणारे अनेक विद्यार्थी हे उच्च पदावरती, चांगल्या पदावरती काम करतात, राजकारणामध्ये चांगल्या नाव कमवतात आणि सर्वच क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवत आहेत। म्हणजे मराठी माध्यमातून शिकलेली मुलं ही काही कुठं घरी बसणार किंवा साधी नोकरी पकडणं अशातला भाग नाही। चांगले व्यावसायिक झाल्याची उदाहरणं आपल्याकडं अनेक आहेत। त्यामुळे मराठी भाषेतून आमची मुलं शिकतायत म्हणजे आम्हाला कुठंतरी कमीपणा आहे असा न्यूनगंड आपल्या मनामध्ये अजिबात नसला पाहिजे। आम्ही संस्था चालक म्हणून निश्चित प्रायोरिटी ही मराठी माध्यमाच्या सर्व शाळांना देतो। आमच्या अनुदानित शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी आमचे सर्व सभापती अगदी मे जून मध्ये विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी सर्व मुख्याध्यापक आमचे प्रयत्न करत असतात। का? कारण मराठी शाळा या निश्चित टिकल्या पाहिजेत। आज आमच्याकडे मराठी शाळांची अवस्था खरोखर वाईट आहे। दरवर्षी आमच्या 1-2 तुकड्या कमी होतात, त्यामुळे अनुदानित शिक्षक कमी होतात, याची खंतही आम्हाला आहे। परंतु खऱ्या अर्थानं ही पूर्व प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शाळा हा आमच्या मराठी माध्यमांच्या शाळांचा पाया आहे। कारण हेच सर्व विद्यार्थी हे आम्हाला पुढे जाऊन आमच्या 1ली ते 4थी, 5वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या वाटा विद्यार्थ्यांना मिळतात। परंतु 10वी पर्यंत तरी हे सर्व विद्यार्थी आमच्या मराठी माध्यमाच्या शाळा चांगल्या प्रकारे चालल्या पाहिजेत यासाठी यांचा खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे। जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा अनोखा निरोप समारंभ BL पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात आयोजित केला होता। या समारंभाला संस्थेचे उपाध्यक्ष अबुबकर जळगावकर, कार्यवाह किशोर पाटील, संस्थेचे संचालक भास्कर लांडगे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा खारे, शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके, पालक सतीश वाघमारे, धर्माधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर चांगले संस्कार करण्यासाठी सर्व शिक्षिका मेहनत घेतात। संस्थेचे अध्यक्ष संतोष जंग, उपाध्यक्ष अबुबकर जळगावकर, कार्यवाह किशोर पाटील, शाळेचे अध्यक्ष अनंत हडप तसेच सर्व संचालक सहकार्य करतात। त्याचप्रमाणे लहान शिशूंच्या सर्व कार्यक्रमाला हजर राहून कौतुकाची थाप देतात। त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके यांनी प्रास्ताविकातून आभार व्यक्त केले। की शाळा तुम्हाला जशी आवडेल तशा पद्धतीने चालवा, आणि म्हणून कदाचित साहेब मला म्हणावंसं वाटतं की केटीएसपीचे मानू तेवढे कमी आभार आहेत, जेवढे मानू तेवढे कमीच पडतील साहेब, शब्द माझ्याकडे अपुरे पडतील की असे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व सगळे सदस्य आम्हाला वेळोवेळी मदत करतात।
जेवढे कार्यक्रम आजपर्यंत झाले आहेत त्याच्यासाठी मार्गदर्शन त्यांच्याकडूनच आम्हाला येतं आणि प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून सगळी कमिटी उपस्थित राहते. म्हणून पालकांच्या वतीने, माझ्या वतीने आणि अजून एक थोडी खेदाची बाब की माझ्या शाळेचे अध्यक्ष हडप साहेब हे सुद्धा थोडेसे घरगुती कारणास्तव जर बाहेर गेले आहेत म्हणून त्यांची उपस्थिती नाहीये. त्यांनी तुमच्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या सोबत असणारे साहेब व मित्र परिवार सगळ्या इथे उपस्थित आहेत की साहेबांनी सुद्धा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि 2-3 दिवसांनी पुन्हा तुम्हाला येऊन ते भेटणार आहेत. त्यामुळे हडप साहेबांकडून पण तुम्हाला पुन्हा शुभेच्छा. आणि मी आमचे आदरणीय, आमचे प्रेरणास्थान असलेले आणि भाषेवरती प्रभुत्व असलेले असे आमचे आदरणीय प्रेरणास्थान असणारे किशोरजी पाटील साहेब जे आपले KTSPचे सेक्रेटरी आहेत, जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया आणि त्यांना श्रवण करूया. आमच्या कुटुंबातील मुले ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आहेत, परंतु मी माझ्या मुलाला जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला होता आणि तो निर्णय सार्थकी लागला असून माझ्या मुलावर चांगले संस्कार झाले असे गौरवोद्गार विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या ॲडव्होकेट वर्षा खारे यांनी व्यक्त केलाय. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना पाठवण्याचा पालकांचा कल आज जरी असला तरी मराठी माध्यमाच्या जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेत विश्वासाने आमची मुले पाठवली आणि चांगले शिक्षण दिल्याबद्दल पालक सतीश वाघमारे धर्माधिकारी यांनी मनोगतातून समाधान व्यक्त केले. मोठ्या शिशु वर्गातील लहान चिमुकल्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षिसे देण्यात आली. निरोप समारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासंती घोडविंदे, राजश्री देशमुख, गीता लेंडवे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.